एक काळ असा होता की राजा महाराज कबुतरांना उपयोग संदेश पाठवून करत असत. चिठ्ठी पाठवण्याचा सिलसिला अनेक वर्ष चालत होता. बॉलिवूडची सुपरहिट फिल्म मैंने प्यार किया कबुतराला पोस्टमन दाखवले. त्याचे दिलवाले दुल्हनिया मध्ये अमरीश पुरी कबुतरांना दाणे टाकताना दाखवले. आज हा सीन जवळजवळ प्रत्येक चौकामध्ये आणि गल्लीमध्ये दिसत आहे. दिल्लीच्या इंडिया गेट असू नाहीतर मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया प्रत्येक ठिकाणी कबुतरांना दाणे खात असताना दिसतात. काही लोकांना कबूतर पाळण्याचा शौक असतो. पंजाब आणि हरियाणात कबुतरांची शर्यत पण लावली जात असते. परंतु लोकांना माहीत नाही की हा गोंडस दिसणारा पक्षी आपल्या आरोग्यासाठी किती नुकसानदायक आहे. काही महिन्यांपूर्वी नगर निगम म्हणजेच MCD ने कबुतरांना दाणे टाकू नका असा नियम काढण्याचा विचार करत होते. कारण याचे कारण कबुतरांची वाढती संख्या आणि आजार होण्याचे प्रमाण सांगण्यात आले. अनेक लोक कबुतरांना दाणे टाकत असतात. त्यामुळे त्यांची संख्या 2000 ते 2023 मध्ये 150% वाढली आहे. हे स्टेट ऑफ इंडिया प्राईस या रिपोर्टनुसार मुंबईमध्ये काही जागेवर कबुतरांना दाणे टाकण्यास मनाई केली आहे. कारण याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. तर मग कोणकोणते दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतात ते. अक्षर श्रीमंत सोसायटीत राहणारे लोक कबुतरांमुळे परेशान असतात. कारण ते प्रत्येक ठिकाणी मळ टाकत असतात. त्यांची घाण वास येत असतो. डॉक्टर म्हणण्यानुसार कबुतरांच्या विष्ट्यांमुळे आपले लंग्स खराब होतात. त्यांना हायपरसोसायटी न्यूमोनायटिस होऊ शकते. या पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये एव्हियन इंटेलिजन्स असतात. ते हानिकारक असतात. हवेमधून जेव्हा ते नाकात घुसतात श्वासामधून ते फेफड्यामध्ये जातात. त्यामुळे फेफडे खराब होऊ लागतात. जे लोक कबुतरांना नेहमीच दाणे टाकतात त्यांचे लंग्स लवकर खराब होतात. या लोकांनी श्वास घेण्याची क्षमता कमी होऊ लागते आणि शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते. अशा स्थितीत लंग्स ट्रान्सफर सुद्धा करू लागू शकते. तसेच ज्या लोकांना अस्थमाची समस्या आहे त्यांनी कबुतरांपासून दूर राहावे. त्यांनी कबुतरांना दाणे टाकू नये. त्याचबरोबर आपल्या बाळकांना सुद्धा येऊ देऊ नये. काही वेळेस अस्थमा कबुतरांमुळे सुद्धा होऊ शकतो. ज्या लोकांचे फेफडे कमजोर आहेत ते कबुतरांना इन्फेक्शन लवकर होतो. त्याचप्रमाणे ज्या लोकांची आपली इम्युन सिस्टीम कमजोर आहे त्यांच्या सुद्धा असे होऊ शकते. त्यामुळे आपण आपले स्वास्थ्य सुरक्षित ठेवणे जरुरीचे आहे. लहान मुले आणि वयस्क लोकांना कबुतरांना दाणे टाकू नये. मेडिकल न्यूज टुडे यांच्या मते कबुतरांचे ई. कोलाई मानवाच्या शरीरात प्रवेश करते. त्याचबरोबर कबुतरांची विष्ठा पाणी, भाजी किंवा फळामुळे किंवा शेतात पडले असेल तर ती आपण साफ करून खाल्ली नाही तर आपण हे पाणी किंवा खाण्यात आली तर ई. कोलाई बॅक्टेरिया व्यक्तीच्या शरीरात घुसतात. त्यामुळे बेहोशी, जीव घाबरणे किंवा डोकेदुखी, ताप येऊ शकतो. कबुतरांची विष्ठा आपली नर्व्हस सिस्टीमला सुद्धा प्रभावित करत असते. कबुतरांच्या विष्ट्यामुळे सिस्टाकोसिस पण होऊ शकतो आणि पॅरेट फीवर पण म्हणतात ते त्यांच्या बॅक्टेरियामुळे होऊ शकतो. या लक्षणांमध्ये फ्लू सारखे लक्षण दिसून येतात. रुग्णांना ताप किंवा थकवा, त्याचबरोबर मांसपेशींमध्ये दुखत असते. तसेच फंगल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. कारण कबुतरांच्या विष्ठा किंवा पंखांमध्ये कॅन्डिडियासिस पण असते. जे एक प्रकारचे फंगल इन्फेक्शन आहे जे कॅन्डिडियासिसच्या वाढीमुळे होऊ शकतो. जर ते तोंडात आले तर तोंड सुजू शकते. आपणास असे वाटते की तोंडात कापूस भरला आहे. जेवणाची चव लागत नाही. आपले तोंड दोन्ही साईडमध्ये लाल रंगाचे होऊ लागतात. जर हे फंगल इन्फेक्शन त्वचेवर झाले तर आपली स्किन लाल किंवा बेरंगी होऊ लागते आणि त्याचबरोबर दुखत असते. हा आजार आपल्या प्रायव्हेट पार्टला सुद्धा प्रभावित करू शकतात. यामध्ये त्या भागात जळजळ
होणे, खाज आणि महिलांना जास्त प्रमाणात डिस्चार्ज किंवा UTIची समस्या होऊ शकते. कोंड्या यीस्ट आपले नखे मोठे आणि रंगहीन करत असतात. काही वेळेस नखे तुटू सुद्धा शकतात. आपण कबुतरांच्या विष्ठेपासून सुटका करण्यासाठी कबुतरांचे विष्ठ आपल्या हातात मोजे घालून साफ करा. जर आपण कबुतरांना दाणे टाकत असाल तर आपले तोंडावर मास्क लावा आणि हातमोजे घाला. त्याचप्रमाणे आपण जर कबूतर पाळत असाल तर मोकळ्या हवेत दाणे टाका आणि लगेच परत या. जर कबुतरांचे विष्ठा अंगणात पडले असेल तर ते घरातील कपड्याने उचलू नका आणि हातमोजे घाला. तो ज्या कपड्याने उचलले तो लगेच फेकून द्या.